पावसाळा सुरू झाला की बदलत्या वातावरणामुळे बऱ्याच वेळेस आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होत असतं. मग अशा वेळेस अगदी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे, अगदी मस्त पौष्टिक आणि कमीत कमी साहित्यात आपण आज येथे हे लाडू तयार केलेले आहेत. दररोज सकाळी तुम्ही हा एक लाडू खाऊ शकता. नक्कीच तुम्हाला याचे खूप सारे फायदे होतील. पावसाळ्यात हवामान थंड आणि दमट असल्यामुळे अनेकांचे सांधे दुखू लागतात. जुन्या दुखापती वर येतात किंवा कंबर दुखते. यासाठी हा एक लाडू दररोज खा आणि नक्कीच तुम्हाला याचे फायदे होतील. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. इथे आता आपण सुकं खोबरं घेतलं आहे 2 वाटी असं. सुके खोबरे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. खारीक घेतला आहे, पिस्ता घेतला आहे, खसखस घेतली आहे, डिंक घेतला आहे, काजू, बदाम आणि घरात असतील ते अवेलेबल आपण असे घेतले आहेत. जर तुमच्याकडे अक्रोड असतील तर ते सुद्धा घेऊ शकता. आपण तीळसुद्धा घेतले आहेत. तीळसुद्धा शरीरासाठी खूप चांगले असतात, तर तुम्ही नक्कीच तीळसुद्धा वापरू शकता. तीळ हे आपण मंद आचेवर भाजून घेत आहोत. तीळ भाजत आले की खसखस भाजून घेऊया. तिळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण खूप जास्त असते, जे हाडे आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सुकं खोबरं घेतलं आहे. आता सुकं खोबरंसुद्धा आपण मंद आचेवर असं भाजून घेऊया. सुकं खोबरं आपल्याला खूप शरीरासाठी उपयुक्त आहे. शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलला HDL वाढवण्यास मदत करते आणि यातील फायबर पचनशक्ती सुधारते. फायबरमुळे खोबऱ्यामध्ये चांगल्या प्रकारचे फायबर असते, जे मंदावलेल्या पचनक्रियेला सुधारण्यास मदत करते. तर पाहू शकता आपलं हे सुकं खोबरं छान मंद आचेवर आपण भाजून घेत आहोत. तर भाजून घेतलं खोबरं साईडला काढून घेतलं आहे. तर इथं आता थोडंसं तूप टाकूया आपण. थोडं तूप वापरूया आपण, जास्त तूपसुद्धा वापरलेलं नाही आहे. आणि खारीक थोडी टाकून लालसर अशी रंगावर आपण भाजून घेऊया. खारीकसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. तुपात खारीकसुद्धा आपल्याला छान अशी लालसर भाजून घ्यायची आहे. खारकेमध्ये भरपूर प्रमाणात लोह म्हणजे आयर्न असते, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते, ॲनिमिया दूर होते. तसेच यातील नैसर्गिक साखर शरीराला त्वरित ऊर्जा देते. तुपात खारीक लालसर रंगावर आपल्याला तळून घ्यायची आहे, छान अशी. बघू शकता अशाच पद्धतीने आपण सगळी खारीक लालसर रंगावर तळून घेत आहोत. आणि ही लालसर रंगावर तळून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढायची, थंड व्हायला ठेवायची, म्हणजे त्याची लगेचच पावडर छान अशी होते. कितीही आपण खारीक अशी तुपामध्ये थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घेतली मंद आचेवर की खारकीची पावडर छान अशी होते. नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही खारीकची पावडर करू शकता. तर सगळी खारीक आपण तुपात भाजून घेऊन साईडला ठेवूया. आणि कढईतलं तूप सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडंसं गरम करून तूप आपण आता यामध्ये डिंक टाकूया थोडा. डिंकसुद्धा मध्यम आचेवर आपल्याला खरपूस असा तळून घ्यायचा आहे. डिंक हा लाडूचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. खास करून महिलांसाठी डिंक कंबरदुखी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. शरीरातील अशक्तपणा दूर करून हाडांना मजबूती देण्याचे काम डिंक करतो. त्यामुळे तुम्ही डिंक लाडूमध्ये नक्कीच वापरा. तर मध्यम आचेवर किंवा लहान आचेवर आपण डिंक असा छान असा तळून घेतला आहे. तर त्याच थोड्याशा तुपामध्ये आपण खरपूस असे बदामसुद्धा भाजून घेत आहोत. एकदम मंद आच आहे. बदाममध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन E आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, जे मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढवते. तसेच हे त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे. काजू टाकले आहेत. काजूसुद्धा मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. काजूमुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते आणि यातील मॅग्नेशियम स्नायूंना मजबूत ठेवते. तर काजूही नक्की वापरा. तर जे घरात अवेलेबल असतील तेच मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत इथं. तर पिस्ता घेतला आहे 50 ग्रॅम असा. आपल्या आवडीने आपण कमी जास्त असे हे सुकामेव्याचे प्रमाण करू शकतो. तर काजू, बदाम आणि पिस्ता आपण इथं घेतला आहे. मंद आचेवर छान असा भाजून घेत आहोत. पिस्त्याचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत. तर छान असं आपण हे खरपूस असं भाजून घेतलं आहे कमी तुपामध्ये.
तर पाहू शकता छान असं लालसर रंगावर भाजून झालं आहे. तर हे एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवूया. आपण ज्या गरम करून घेतल्या आहेत किंवा तळून घेतल्या आहेत, सगळ्या वस्तू आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत. यात मी टरबूजाच्या बियासुद्धा टाकलेल्या आहेत, भोपळ्याच्या बियासुद्धा टाकलेल्या आहेत. भोपळ्याच्या बिया यामध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते भरपूर असे, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतं, इम्युनिटी वाढवण्यास मदत करतं. तर टरबूजाच्या बियासुद्धा टाकलेल्या आहेत, त्यातसुद्धा प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. तर खोबरं, आपलं सुकं खोबरं जे थंड झालं आहे ते थोडं थोडं करून आपण मिक्सरच्या भांड्यात पल्स मोडवर फिरवून घेत आहोत. तर खारकीची सुद्धा पावडर करून घेऊया आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये. खूप सारे ह्या लाडूचे फायदे आहेत. तर तुम्ही नक्कीच हे एक लाडू दररोज घ्या आणि कॅल्शियम, प्रोटीन, लोह आणि न्यूट्रिशनचा उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. तर नक्कीच ह्या पद्धतीने आपण हे लाडू बनवून पावसाळ्यात दररोज एक खाऊ शकतो, इम्युनिटी पॉवर वाढवू शकतो. तर इथं काजू, बदाम आणि पिस्त्याची सुद्धा छान अशी पावडर करून घेतली आहे, जाडसर अशी. तर यामध्ये टाकूया आता भोपळ्याच्या बिया. तर हे सुद्धा छान असं आपण भरडून घेऊया. तर ह्याची पण जाडसर अशी पावडर करून घेतली आहे. तर सगळ्या वस्तू आपण अशा भरडून घेतलेल्या आहेत. आता खारकीची जी पावडर आहे ती सुद्धा छान अशी बारीक अशी होते. हळूहळू आपल्याला थोडी थोडी करून राहिलेली खारीकची सुद्धा आपण पावडर करून घेतली आहे. बघू शकता जेवढी बारीक शक्य एवढी बारीक आपल्याला करता येते, कारण आपण तुपामध्ये छान अशी खरपूस भाजून घेतली आहे. तीळ आणि खसखससुद्धा आपण थोडंसं भरडून घेऊया आणि थोडंसं शिल्लक ठेवूया, म्हणजे लाडूमध्ये अख्खेच आपण खसखस आणि तिळाचं आपण वरून सजावटीसाठी टाकणार आहोत. तर हे तीळची आणि खसखसची पावडर टाकली आहे. आता वरून आपण हे डिंक घेतला आहे तळून, मंद आचेवर आपण डिंक छान असा खरपूस असा तळून घेतला आहे. चिकट किंवा दाताखाली येऊ नये म्हणून छान असा आपण डिंक तळून घेतला आहे मंद आचेवर. तर सुंठाची 1 चमचा पावडर टाकली आहे, अर्धा चमचा वेलची पावडर टाकली आहे आणि यामध्ये आता जायफळ थोडंसं खिसून घेऊया. जायफळ गूळ आपण टाकणार आहोत, त्यामुळे जायफळ टाकल्यानंतर याचा स्वाद छान येतो. सुंठ पावडरमुळे खोकला किंवा सर्दीला उपयुक्त आहे सुंठ पावडर, त्यामुळे सुंठ पावडर पावसाळा आहे त्यामुळे टाकून घेतली आहे यामध्ये. तर हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे. तर ह्या पद्धतीने बघू शकता सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेतलं आहे. तर आता आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. ज्या वाटीने मी खोबरं मोजलं त्याच वाटीने 2 वाट्या असं मी गूळ घेतला आहे. 2 किंवा 1.5 वाटी घेतला तरीही चालेल, पण बाइंडिंग जास्त चांगलं येतं म्हणून आपण यामध्ये तूप टाकूया. तर तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं गूळ वितळवताना. फक्त आपल्याला हा तुपामध्ये गूळ वितळून घ्यायचा आहे. आपण पाणी वगैरे काही टाकायचं नाही. फक्त 1 चमचाभर थोडंसं पाणी टाकलं तरीही चालेल. गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे, गुळाचा पाक करून घ्यायचा नाही. गूळ वितळला की आपण जे मिश्रण बनवलं आहे, हे खोबऱ्याची, बदामची वगैरे पावडर आहे त्यामध्ये टाकून घेऊया ह्या पद्धतीने. तर हे गरम गरम लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर ह्या पद्धतीने मिक्स करून घेऊया आपण. खारीक खोबऱ्याचे लाडू खूप छान होतात. नवीन मातांसाठी सुद्धा फायदेशीर आहेत. बाळंतपणानंतर महिलांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आणि कंबरदुखी थांबवण्यासाठी हे लाडू अत्यंत गुणकारी आहेत. तर नक्कीच तुम्ही बनवून पहा. तर हे मिश्रण सगळं आपण मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आणि थोडंसं कोमट असताना लगेच आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. पावसाळ्याच्या दिवसात हे लाडू खाणे शरीरासाठी दुप्पट फायदेशीर ठरते. या ऋतूत हवेतील गारवा आणि दमटपणामुळे आपल्या शरीराला एका विशिष्ट अशी ऊर्जेची संरक्षणाची गरज असते, त्यामुळे हे लाडू खूप उपयुक्त आहेत. तर कोमट मिश्रण आहे. आपण छान असं हे मिश्रण कोमट झालं की हे मिक्स केलं आहे अगोदर आणि नंतर आपण आता याचे लाडू वळून घेऊया. रोगप्रतिकारशक्ती वाढते. विविध बिया आणि ड्रायफ्रुट्समुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होते. आपण वेगळ्या वेगळ्या बियासुद्धा वापरल्या आहेत. तीळ, खसखस, भोपळ्याच्या बिया किंवा टरबूजाच्या बिया.
कोमट मिश्रण असतानाच आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचे आहेत. जर लाडू आपले वळता येत नसतील तर तुम्ही यामध्ये गरम करून तूप टाकू शकता, पण हे सहज वळले जात आहेत. तर तूप गरम करून टाकायची गरज नाही. कोमट असतानाच मी लाडू वळवून घेत आहे. तर ह्या पद्धतीने सगळे लाडू वळवून घेतले आहेत. बघू शकता खूप छान असे आपले हे लाडू तयार आहेत. पावसाळ्याच्या दिवसात हे लाडू खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर तुम्ही नक्कीच ही लाडूची रेसिपी नक्की घरी बनवून पहा. इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि पावसाळ्यात हवामान थंड आणि दमट असल्यामुळे अनेकांचे सांधे दुखू लागतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.